गेले खूप दिवस आठवण काढत होती. काल म्हणत होते मी पेंटिंग माझ्या सासरी काढली, ती पेंटिंग आहे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आता माझ्या सासरी आलेली आहे आणि मी एका खूप स्पेशल ठिकाणी जाते. मी तुम्हाला दाखवते. त्या ठिकाणी आम्ही नेहमी आमच्या वाढदिवसाला जरी आम्ही इथे नसलो नांदेडमध्ये तरी पण आम्ही तिथून आम्ही काहीतरी त्यांच्यासाठी देतो. तर तुम्ही नक्की आज माझा व्लॉग लास्टपर्यंत पहा आणि आज मी कुठं जाणार आहे काय नाही. हा व्लॉग खूप एक्साइटिंग असेल. तो मी तुम्हाला नक्कीच आवडेल. जसं की मी तुम्हाला काल सांगितलं होतं की तुम्हाला आवडेल म्हणून. तर नक्की शेवटपर्यंत पहा. आणि तुम्हाला माझी आयडिया कशी वाटली, तुम्हाला माझे विचार कसे वाटले ह्या गोष्टीवरून ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा. दार उघडून दीदी येत आहे. वेट करत आहे ती खूप वेळची बाबा. बस आली का? कुठे आहे बस? आली कुठे? हल्ली नाही आली ना मग. चल तिकडून बघू बाल्कनी मधून बघू. चल इथून येते दीदी. हिना वेट करत आहे तिच्या दीदीची. आता दीदी कधी येते माहिती नाही तर वेट करते हिना. हो ग हिना दीदीची वेट करत आहेस का? मी आलो होतो. श्रीमती नरसाबाई महिला मंडळ वडगाव संचलित ही एक संस्था आहे, सामाजिक संस्था. स्त्री बालकाला इथे स्थान दिले जाते. हे गव्हर्नमेंट अंडरटेकिंग आहे. केंद्र शासन 60% आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट 40%. हे त्यांच्यापर्यंत आपल्याला मानधन ग्रँट. हा इथं 11 कर्मचाऱ्याचा स्टाफ आहे. त्याच्यामध्ये 6 आहे दिवसा 3 रात्री पाळी 3 आणि 1 अधीक्षक. मी श्री वीरभद्र परवायप्पा मठवाले अधीक्षक आहे. सोशल वर्कर मारुती बालाजी दुबेवाड सोशल वर्कर आहे. आणि बालरोग तज्ञ डॉक्टर सीमा लटोरिया म्हणून. नर्स मॅडम आहेत उज्ज्वला राठोड म्हणून. आणि चौकीदार आहेत माधव शिंदे म्हणून. आणि बाकी 6 आहेत 5 कर्मचारी काळजीवाग म्हणून सेवा करतो. आणि आमच्याकडे बाळ माननीय बालकल्याण म्हणजे जिल्हा महिला बाल विकास अंतर्गत आमच्यावर वाच असते. आणि बालकल्याण समिती त्यांच्यावर वाच असते. त्यांच्या श्री CWC मार्फत आमच्याकडे बाळ येतात त्यांच्या आदेशाने. आणि बाळ जेव्हा दत्तक फ्री फार होते किंवा त्याचे आई वडील कोणी पालक भेटले तर पालकाला आम्ही परत करतो. आणि आमच्याकडे बाळ येण्याचे म्हणजे बस स्टँडवर रेल्वे स्टेशनवर कुठे बी मिसिंग चाइल्ड बाजार म्हणा इथून कुठेतरी दूर गेलं तर मिसिंग गेला बाळ तर तो बाळ कोणाच्या ताब्यात सापडला तर तो पोलीस स्टेशनला संपर्क करतात. आणि ते बाळ पोलीस स्टेशन काय करते लगेच हँडल करते. त्याच्यानंतर ते बाळ त्यांच्या जर समजा कोणत्या जिल्ह्यात असेल, आता समजा इथं नांदेडचं बाळ पुण्याला सापडला असेल तर त्या मुलाला जर बोलता येत असेल तर कुठून नांदेड जर म्हणला तर तिथे CWC आपल्या नांदेड CWC संपर्क साधते आणि त्यांच्या मार्फत ते बाळ आपल्याकडे आणतो. जोपर्यंत की त्याचे माता पिता भेटेपर्यंत. माता पिता भेटले तर पालकाला परत. माता पिता भेटत नसेल तर त्याच्या पालक कोणी भेटले तर त्या पोलिसांकडून आम्हाला अंतिम तपासणीचे एक प्रमाणपत्र मिळते. ते प्रमाणपत्र आम्ही जिल्हा महिला आपल्या CWC ला जर दाखल केलं
तर तो दत्तक रिकव्हर करून त्या मुलाला दत्तक देण्याचा आदेश देतो. ते आल्यानंतर आम्ही ऑनलाईन, आता कोणतंही बाळ आमच्याकडे आलं तर लगेच ऑनलाईन केअरिंगवर बाळ दाखल होते. आपल्या शिशुघरात अभियानच्या आदेशाने बाळ आपल्याकडे आहे म्हणून, आणि ते दत्तक रिकव्हर झालं की लगेच ह्या बाळ दत्तक रिकव्हरसाठी मुक्त आहे म्हणून आम्ही ऑनलाईन टाकतो. ऑनलाईन टाकले की इकडे पालक असतात घेणारे, ज्या पालकाला मूल दत्तक घ्यायचं असेल ते CARA एक वेबसाईट आहे दिल्लीचा, त्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला बाळ पाहिजे म्हणून सगळं रजिस्ट्रेशन करावं लागतं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर 1 महिन्याला तुम्हाला तो कार्ड एक ईमेल येईल. तुम्ही ज्या जिल्ह्यात असाल त्या जिल्ह्याच्या जवळच्या एनजीओला जाऊन तुम्ही संपर्क साधा आणि तुमचं गरज चौकशी करून घ्या. म्हणजे होम व्हिजिट म्हणतात त्याला. म्हणजे जे बाळ की आपल्याला बाळ होम व्हिजिट करून गेल्यानंतर ते ऑनलाईन केल्यानंतर ते संस्थेचं आपल्या संस्थेला बी येते, त्यांना येते जे पालक आहे. आल्यानंतर ते येतात, आम्ही इथं ज्या जिल्ह्यातला सोशल वर्कर असेल त्याच्या घरी जातो. पूर्ण त्याचं घर वगैरे त्याने जे रजिस्ट्रेशन केले ते कागदपत्राची पूर्ण तपासणी केली जाते. त्याचं घर कसं आहे, त्याचं वार्षिक उत्पन्न किती आहे, त्यांची मानसिकता कशी आहे, त्यांना समाजात किती लोक चांगले ओळखतात, त्याचे करून ते अहवाल आम्ही कार्यालयात टाकले की तेव्हा तो पालक आणि बाळ घेण्यास तो पात्र असतो. तो वेटिंग लिस्ट मध्ये त्याचं नाव येते. एकदा आता आज रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला 3 ते 3.5 वर्ष पाहिजे. तुम्हाला 3 वर्षापर्यंत जर भेटलं तुम्हाला बाळ तर काही प्रॉब्लेम नाही. 3 वर्षापर्यंत जर बाळ भेटणं गेलं, तुमचं वेटिंग आलं समजा 5,000 आलं, तुमचे 3 वर्ष कंप्लीट झाले तर पुन्हा त्यात होम व्हिजिटला आणखी रिन्युअल करावं लागते. रिन्युअल केल्यानंतर कंटिन्यू मिळते तेव्हा ती बाळ भेटते. 3 ते 3.5 वर्ष लागले. अशी एक प्रोसिजर शासनाची आहे आणि पालक घेणाऱ्याची आहे आणि आम्ही देणाऱ्याची आहे. आमच्यावर आता जिल्हा महिला बाल विकास आम्हाला एक होते आणि बाल संरक्षण अधिकारी DC पण असते, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी एक असते. त्याच्यानंतर जे जिथं व्हिजिट द्यायला येतात किंवा ते JGB म्हणून असते त्याच्यावर. अशा प्रकारे आमचं हे चालत असते. आणि कोणी बी पालक येतात, आमचे शिशुगृह आहे म्हणून कोणी येऊन इथं वाढदिवस साजरा करू शकतात. त्याच्या इच्छेप्रमाणे आम्हाला जे बी भेट देतात ते आम्ही पालकासाठी योग्य समजतो आणि त्यांना आम्ही एक करतो. आणि असं एकंदरीत पाहता सगळ्याला म्हणजे आता पालक जेव्हा पालकाला बाळ भेटलं आमच्या संस्थेतून, बाळ भेटल्यानंतर आम्ही त्याला काय करतो, फास्टर केअरवर एक दत्तक समिती असते. त्याच्यामध्ये कसं असतात, बाल संरक्षण अधिकारी असते, डॉक्टर असतात, सोशल वर्कर असतात. तुम्हाला बाळ न्याय झालं, बाळ न्याय झाल्यानंतर त्या संस्थेला गेला, तिथे गेल्यानंतर समजा बाळ ऑनलाईनवर चांगलं आहे आणि प्रत्यक्षात कसं आहे ते जर असेल तर 3 कमिटी आणि पालक समजा तुम्हाला समजा आता तुम्ही रजिस्ट्रेशन करताना तुमची कंडिशन चांगली असेल, नंतर तुमची अवस्था बदलली असेल तर तिथं ते आयडेंटिटी तुम्हाला बाळ घेतात, सगळं तुमचे डॉक्युमेंट्स मागवतात. तुमचं मेडिकल चेक केलं जाते, सगळं शारीरिक मानसिक आणि तुमच्या आर्थिक पगार किती आहे सगळं विचारलं जाते. त्याच्यानंतर ते दत्तक कमिटी बघली तिथं सगळं व्यवस्थित असेल तर ते 3 पालक कमिटी जर मान्य केली तर ते बाळ तुम्हाला फास्टर केअरवर दिले जाते. बाउंड करून फास्टर केअरवर बाळ तुम्हाला देतात. बाळ दिल्यानंतर तो ज्या संस्थेकडून बाळ गेलाय त्या संस्थेला काय करावं लागते, कोर्टात पिटिशन दाखल करावं लागते. पिटिशन दाखल केल्यानंतर कोर्टापुढे हिअरिंग होते. हिअरिंग आलं की तुम्हाला जावं लागतं. तो जे जोपर्यंत आहे ना एकदा बोलली तुम्हाला बाळ चांगलं झालं तर तो तुम्हाला ऑर्डर करून टाकते. ऑर्डर भेटल्यानंतर ते ऑर्डर घेऊन आपण कॉर्पोरेशन मध्ये जायचं. तुम्हाला तेव्हा त्याचं बर्थ सर्टिफिकेट मिळते. बर्थ सर्टिफिकेट की तिथं क्लोज होते, बाळ तुमच्या ताब्यात असते. आणि दर 6 महिन्याला ज्या संस्थेतून बाळ घेतलं तिथं काय की तुमचं गरज चौकशी कोण केली तर गरज चौकशी आमची संस्था केली आणि बाळ घेतलं म्हणजे तर आम्हाला काही आवाज द्यावा लागतो बाळ कसं आहे काय नाही. म्हणजे ह्याचा उद्देश एवढाच आहे की ज्या जिल्ह्यात ते असेल तर त्या जिल्ह्यात संपर्क असतो. बाळकाला सोबत बाळ तुम्हाला कुठून बी मॅच होते. म्हणजे कसं आहे काय नाही दर 6 महिन्याला संपर्क असते. तुमचं गरज चौकशी कोण केले त्या सोशल वर्कर असते, त्या एनजीओचं काम असतं आणि ते घेऊन तुम्हाला बाळ ज्याने गेले त्याला आवाज पाठवतात. हे 2 वर्षापर्यंत चालते. जसं की तुम्ही पाहिलंय की मी आज शिशुगृहामध्ये गेली होती तर तिथे जाऊन खूप चांगलं वाटलं. मी लेकरांसोबत भेटली आणि तिथे 4च मुलं होते तर आम्ही त्यांच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड केला तर थोडंसं बरं वाटलं. आणि असं वाटतं की
मी याच्यामुळे तुम्हाला शेअर करत आहे, कारण मला असं वाटतं की सगळ्यांनी आपल्या कोणत्या तरी मोमेंटला त्यांच्यासोबत तुम्ही टाईम स्पेंड करू शकता, त्यांना काहीतरी तुम्ही देऊ शकता. तर मला इनाच्या वाढदिवसालाच करायचं होतं, पण ते वाढदिवसाला माझं काही झालं नाही. आणि त्याच्यानंतर मी जसं की तुम्हाला सांगितलं की आम्ही तिघं पण बिमार पडलो होतो, त्याच्यामुळे मग ते पॉसिबलच झालं नाही. तर आज मी फायनली तिथे गेली आणि त्यांच्यासोबत थोडासा वेळ स्पेंड केला आणि त्यांच्यासाठी मी घेऊन गेली होती, जे की मला पण योग्य वाटत नाही की तुम्हाला दाखवायला पाहिजे म्हणून. आणि आत्ताच नाही तर आम्ही आमच्या तिघाच्या पण वाढदिवसाला आम्ही जे की आम्ही इथे असो की आम्ही जर्मनीला असो, ते आम्ही त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी नेहमी घेतच असतो. गेल्या वर्षी मी व्लॉगिंग करायची नाही, पण मी तेव्हा पण त्यांच्यासोबत हे केलेला, टाईम स्पेंड केलेला, जे की मी इथे मी टाकेल सगळे व्हिडिओज. आणि तुम्हाला पण पाहता येईल की मी याच्यामध्ये नाही, मी ते अनाथ आश्रममध्ये सेलिब्रेट केलेला. तिथे खूप जण होते, तिथे खूप मुलं होते, तर तिथे मी सेलिब्रेट केलेला. मी ते व्हिडिओ तुम्हाला दाखवेल. आणि आज खरंच मला खूप असं हे वाटतं की खूप छान वाटतं की अशा गोष्टी करून मला असं वाटतं की तुमचा एक मुवमेंट जरी त्यांच्यासाठी तुम्ही द्याल तर ते खूप मोठी गोष्ट आणि खूप प्राऊड फिलिंग होते अशा गोष्टी करून. जे मला एकच म्हणणं आहे की तुमच्याजवळ जेवढं आहे तर तुम्ही त्यांच्यासाठी थोडं तरी करू शकता. माझं एवढंच म्हणणं आहे. तर तुम्ही पण करू शकता. मी जे केलं इनाच्या वाढदिवसाला, माझ्या वाढदिवसाला, इनाच्या पप्पाच्या वाढदिवसाला, जे की इनाच्या पप्पाच्या वाढदिवसाला आम्ही इथे पण नव्हतं, पण माझ्या आईने म्हणजे माझ्या सासूबाईंनी त्यांनी इथे सेलिब्रेट केलेलं त्यांच्यासोबत. तर आम्हाला खरंच ह्या गोष्टी करून खूप छान वाटते. तर तुम्ही पण करू शकता. तुम्ही पण थोडंसं तुमचं जे कमवलेलं आहे ते तुम्ही त्यांना देऊ शकता आणि त्यांना पण चांगलं वाटतं. आणि त्यांनी पण आज खरंच खूप खुश झाले होते या सगळ्या गोष्टी पाहून. तर त्यांनी आपणच नाही तर त्यांना पण आपण खुश करू शकतो अशा गोष्टी करून. तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही पण अशा आपल्या हॅपी मोमेंट्सला त्यांच्यासोबत तुम्ही सेलिब्रेट करा, तर त्यांना पण चांगलं वाटेल. तर आज पुरतं एवढंच. आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.